नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आजचा विषय असा आहे, आज आपल्याला हॉलिडे आपण आलेलो आहोत सुलूरपेटा। सुलूरपेटा हे आंध्र प्रदेश मधले गाव आहे। इथं आलोय आपण आणि इथून श्रीहरिकोटा जवळ आहे। श्रीहरिकोटा म्हणजे इस्रो लॉन्चिंग पॅड तिथं आहे तिथं। सो असाच योगायोग आलाय आणि आपण तिकडे निघालोय। तिथं परमिशन्स वगैरे लागतात, पण आपण जिथपर्यंत विदाउट परमिशन जाता येतं तिथपर्यंत चाललोय। आपले जे लॉजवाले आहेत त्यांना सुद्धा आपण एकंदरीत रिक्वेस्ट केली, ते आपल्याला एका स्टॉप पर्यंत सोडताय। आपण तिथून बस बघणार आहेत, तर मला पटकन आवरायचंय आणि लगेच आपण निघणार आहेत। मित्रांनो, बाहेर राज्यात गेल्यावरती फिरायची जर संधी आली ना तर ती कधी सोडायची नाही, असा माझा एक दलिंदर मित्र मला सांगून गेला होता। त्याचेच विचार मनामध्ये घेऊन मी पण असंच एक चालून आलेल्या संधीला सोन्यात बदललं आणि श्रीहरिकोटाला जाण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामध्ये आपण केली पहिले हॉटेलवाल्याला विनंती, तो बिचारा पगळला आपल्याला आणि नंतर त्याने आपल्याला नेऊन सोडलं एका स्पॉटला। पण ह्या संधीचं सोनं करायच्या नादात कधी तिचं अल्युमिनियम होऊन गेलं हे कळलंच नाही। ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे। ओके, तर आपण रेडी झालोय आणि आता आपण निघतोय। आपल्याला खरं यार, आपण या हॉटेलवाल्याला एवढं जवळ करून घेतलंय, बिचारा त्याला लय प्रेम, तो हॉटेलला पण जेवायला नेऊन सोडतो। ते मला आता इकडं म्हणजे मी त्यांना जस्ट विचारलं, ते म्हणे तुम्ही रेडी राहा, मी तुम्हाला नेऊन सोडतो। खूप आनंद आहे, मी आता तिकडे चाललोय, मला बघायचंय आज श्रीहरिकोटा। तर थोडक्यात माहिती सांगतो, जर तुम्हाला श्रीहरिकोटाला जायचं असेल तर तुम्हाला सुलूरपेटला यावंच लागेल। आणि सुलूरपेट पासून फक्त 4 व्हीलर जातात, 2 व्हीलर पण जातात, पण ती जर तुमची स्वतःची असली तर। असो, तुम्हाला सुलूरपेट पासून प्रायव्हेट व्हेकल करून श्रीहरिकोटाला जावं लागेल, कारण गव्हर्नमेंट व्हेकल तिकडे जात नाहीत, त्या फक्त व्हीआयपी पर्सनसाठी आहेत। जर तुम्ही श्रीहरिकोटाला निघालात तर तुम्हाला समुद्र काठावरती लागणारे जे नजारे आहेत ते तुमच्या मनात जागा धरून घेतील। सुलूरपेटा मधला आता हे एक स्टेशन आहे, स्टेशन म्हणजे एक चौक आहे। या चौकातून आपल्याला श्रीहरिकोटासाठी गाड्या लागतात। इथं प्रायव्हेट व्हेकलच आपल्याला घ्यावी लागते, गव्हर्नमेंट व्हेकल तर जास्त जात नाही तिकडे, फेऱ्या नाही आहेत। तर आपण आता प्रायव्हेट व्हेकल मध्ये आहेत आणि फुल जुन्या पिक्चरवाला सीन येतोय मला, हे बघा 90s मधली गाडी असो। आणि तिथं पण आपण चाललोय श्रीहरिकोटाला, पण तिथं आपल्याला मध्ये जाता येणार नाही, कारण अचानक प्लॅन झालाय आपला आणि तिथं परमिशन लागते। काही आत म्हणजे कसं आहे इकडं, जर आतमध्ये तुमचा कोणी ओळखीचा व्यक्ती असेल, ठीक आहे, आतमध्ये जर कोणी ओळखीचा असेल तरच तुम्हाला मध्ये जाता येईल, त्याशिवाय तुम्हाला मध्ये जाता येत नाही, कारण त्यांची परमिशन किंवा लेटर काहीतरी लागतं आपल्याला मध्ये जायला। असो, असा विषय। शिकले असते आज मध्ये असते, मला इथं आलं असतं। थोडी लाज धरा, शिका, शिक्षण काय ते शिक्षण घ्या, इस्रो मध्ये लागा, म्हणजे आम्हाला भेटायला येता येईल आतमध्ये। असो, आता आपण जाऊया तिकडे, बघू ही गाडी निघायला किती वेळ लागतो। आता अर्धा तास झालाय मला इथं येऊन, बघू काय होतंय ते। आणि मरणाचं ऊन आहे। अशा प्रकारे आपण सुलूरपेट पासून आलेलो आहोत श्रीहरिकोटाला। आपल्याला खरंच आधी माहिती नव्हतं मला की इथं परमिशन वगैरे असा विषय आहे म्हणून, नाहीतर आपण परमिशन वगैरेसाठी पण अप्लाय केलं असतं, कारण इथे एक लेटरची गरज राहते फक्त, ते पण आपण केलं असतं। पण असो, अचानक भयानक आलोय, आता बघूयात जिथपर्यंत आपल्याला जाता येईल आपण तिथपर्यंत जाऊयात। हा असा एकंदरीत व्ह्यू आहे इथला। हा जो माझ्या मागचा रोड दिसतोय ना, हा स्ट्रेट सुलूरपेट वरून येतो। हा एकच रस्ता आहे इथे येण्यासाठी। इथून आजूबाजूला छोटे छोटे बेट आहेत आणि मेन जे श्रीहरिकोटा आहे हे पण एक मोठं बेट सारखंच आहे। लेट्स गो, बघूयात कुठं जाता येतं। तर मी खरं सांगतो, काही पण असो, गुजबम्स वाला विषय इथं पूर्ण आल्यावरती असलं भारी फील होतं ना, मांडता येत नाही शब्दात। आणि आता इथं थोडी आपल्याला रिक्वेस्ट वगैरे करावी लागेल, पण काय माहिती, हे काही असं साधी गोष्ट नाहीये जाणं म्हणून। तरी बघूयात काय होतंय ते, एक वेळा विचारून बघूयात जाता येतंय का, नाही तर नंतर बघूयात काय। तर असले पोलाइट लोक आहेत खरं, त्यांना बिचारांना मी थोडंसं विचारलं, म्हणजे इथले जे पोलीस ऑफिसर्स वगैरे पण जे आहेत, जे सिक्युरिटी टीम आहे ते पण एकदम पोलाइटली आहेत।
त्यांनी एकच म्हटलेलं, जर कोणता नातेवाईक किंवा कोणी कलिग जर आतमध्ये कामाला असेल किंवा वर्किंगला आता आलेला असेल, तुम्ही त्यांच्याकडून किंवा कोणी हायर ऑफिशियल असेल त्यांच्या मदतीने तुम्ही आतमध्ये व्हिजिट करू शकता, त्याशिवाय तुम्ही मध्ये व्हिजिट करू शकत नाहीत. आणि ज्यावेळी लॉन्चिंग राहते ना त्यावेळी ते फ्रीली सगळ्यांना जाऊ देतात. लॉन्चिंगच्या वेळेस फक्त आपण ट्राय करूच, जेव्हा भविष्यात लॉन्चिंग राहील त्यावेळी आपण इथं येऊत. त्यामुळे आतमध्ये जायचं तर काही विषय नाही आहे, कारण इथून आतमध्ये एक 5 ते 7 किलोमीटर लॉन्चिंग पॅड आहेत. 2 जे लॉन्चिंग पॅड आहेत, जिथून चंद्रयान 2 लॉन्च झाला होता तो सेकंड लॉन्चिंग पॅडवरून केला होता. ते लॉन्चिंग पॅड जे आहेत ते इथून एक 7 किलोमीटर येतील आणि त्याच्या अलीकडे 5 किलोमीटरच्या म्हणजे लॉन्चिंग पॅडपासून 5 किलोमीटर अलीकडे आपल्याला बसावं लागतं, कारण त्याचे जे व्हायब्रेशन्स राहतात त्यानुसार त्याच्या सेफ्टी प्रिकॉशन्समुळे आपल्याला एवढं लांब बसावं लागतं. आणि जे मेन आहे आपण या सेंटर सर्कललाच आहे तिथं, ठीक आहे, श्रीहरिकोट्याच्या. आणि थोड्या वेळ आपण इथं बसूत. मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर मी आतापर्यंत तरी विचार केलेला नव्हता कधी की आपल्याला कधी इस्रोच्या स्टेशनला सुद्धा जाता येईल, पण आपण इथपर्यंत आलो याच गोष्टीचा आनंद आहे. आणि तिथं मध्ये अर्धा तास त्यांना बोलल्यानंतर, भरपूर रिक्वेस्ट केल्यानंतर ते सुद्धा म्हणे भाई हम आपको समझ सकते हैं लेकिन हमारी ड्यूटी है, हमें उसके खिलाफ नहीं जाना पड़ता. ते म्हणाले की तुमचं सगळं बरोबर आहे, पण आम्हालाही काही बंधन नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही, कारण इंडिव्हिज्युअली असं कोणालाही मध्ये जाता येत नाही. ज्यावेळी लॉन्चिंग राहते, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं असेल, ज्यावेळी लॉन्चिंग राहते त्यावेळेस मध्ये जाता येतं. त्याशिवाय जर तुम्हाला जायचं आहे तर तेच तुम्हाला सिंपल भाषेमध्ये म्हणजे जुगाड लावावं लागतं, तुमचे कोणी आतमध्ये वगैरे लोक असले तर. हे ते क्लिअरली सांगतात, असा विषय आहे म्हणून. आणि हां, ज्यांना इस्रो लॉन्चिंग पॅडबद्दल माहिती नसेल त्यांना सांगतो, श्रीहरिकोटा ही जागा का निवडली लॉन्चिंगसाठी. तर मित्रांनो, श्रीहरिकोटा जे आहे ना, आता हे एकदम श्रीहरिकोटा हे एकदम वेगळा भाग येतो भारताचा, ठीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा जे हा सुद्धा एक बेट सारखा भाग येतो. तुम्हाला मधून समुद्राच्या मधून रस्ता आहे दोन्ही बाजूला. मेन म्हणजे श्रीहरिकोट्याला येताना तुम्हाला पालिकट बर्ड सेंच्युरी लागते, तिथून पुढे आलात की तुम्हाला श्रीहरिकोटा लागतं. त्याच्यामध्ये पूर्ण समुद्राच्या मधून रस्ता आहे. ज्यावेळी तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येताल त्यावेळी तुम्हाला पाणी आणि त्या गोष्टी दिसतील, प्रॉपरली तुम्ही त्यावेळेस एन्जॉय करताल. असो, भारतामध्ये श्रीहरिकोटाच का निवडलं रॉकेट लॉन्चिंगसाठी ते मी तुम्हाला सांगतो. विषय असा आहे की पृथ्वीचं जे मोमेंटम आहे, म्हणजे पृथ्वी जी फिरते ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणजे श्रीहरिकोट्यावरून जेव्हा आपण रॉकेट लॉन्चिंग करतो त्यावेळी आपलं रॉकेट जे आहे ते सेंटर पॉइंटला मिळण्यासाठी, पृथ्वीपासून सेंटर पॉइंटला मिळण्यासाठी श्रीहरिकोट्यापासून सोपं जातं. ज्यावेळी रॉकेट लॉन्च होईल त्यावेळी हवेत गेल्यावरती जर रॉकेटमध्ये काही बिघाड झाला तर त्याचा मलबा जो आहे तो बे ऑफ बेंगॉलमध्ये पडेल, म्हणजे समुद्रात पडेल. त्यामुळे काही जीवितहानी होणार नाही. तुम्ही म्हणताल भारतात बाकीचे पण ठिकाणं आहेत खालच्या बाजूला की जिथून आपण रॉकेट लॉन्चिंग करू शकतो, पण जर आपण तमिळनाडूमधून किंवा केरळ वगैरे मधून रॉकेट लॉन्चिंग केली तर श्रीलंकेचं नावच राहणार नाही जर बायचान्स काही झालं तर. त्यामुळं श्रीहरिकोटा निवडला असावं किंवा आहेच, असा विषय आहे. तर असं श्रीहरिकोट्याबद्दल आहे थोडक्यात. आणि असा आपला प्रवास होता. इथपर्यंत आलो आपण, नशिबाने इथपर्यंत तरी आलो. आणि ज्यावेळी आपण प्रयत्न करू भविष्यात ज्यावेळी रॉकेट लॉन्चिंग राहील ना त्यावेळी आपण पुरेपूर पास वगैरे अरेंज करून येण्याचा प्रयत्न करू, कारण आतमध्ये बघण्यासारखं खूप आहे आणि आपण बघायला पाहिजे या गोष्टी. भाई याचाच तर गर्व आहे आपल्याला. असो, पण सेम आपलं गणपती डेकोरेशन जे होतं ते असंच होतं. या गोष्टीचा मला आनंद आहे की आपण थोडं तरी कॉपी केलंय. असू द्या मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता निघतोय पुन्हा सुलूरपेठकडे. तिथं काहीतरी व्हिजिट करायच्यात आपल्याला गोष्टी. सो चला जाऊया तिथून आता. तर मित्रांनो, आपण श्रीहरिकोट्यावरून आलेलो आहे आणि इथं जे आपण रोज जिथं जेवतो, कोमला हॉटेल म्हणून आहे, कोमला निवास, इथं आपण जेवणार आणि थोड्याच वेळात रूमवरती वगैरे जाणार आहे. ही प्लेट घेतली आपण. सो जेवण करूयात आणि रूमवर जाऊयात. असंच भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.